तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम टेस्टी होणार आहे, कारण मुंबईमधले सर्वात फेमस डिश आपण आज पाहायला जाणार आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे, मुंबई म्हणजे एक स्वप्नांचं शहर, स्वप्ननगरी म्हणून मुंबईला म्हटलं जातं, कारण लाखो लोक एक आपलं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये दाखल होतात. आणि मुंबईमध्ये सर्वांचं, अगदी छोटा असू दे, छोटापासून मोठा, त्यानंतर गरीब असू दे, श्रीमंत असू दे, तर त्या सर्वांचा एकच जी फेमस डिश आहे ना, ती फेमस डिश म्हणजे वडापाव. आणि काही लोकांचं पोट भरण्याचं साधन म्हणून सुद्धा वडापाव प्रसिद्ध आहे. तर तोच एक फेमस वडापाव पाहण्यासाठी आपण आलो होतो शिवडीला. कारण शिवडीमध्ये जसं की ड्रायफिश मार्केट फेमस आहे, तसंच इकडे शिवडीचा भट्टीवाडा जो आहे तो भट्टीवाडासुद्धा फेमस आहे. तर इथे तुम्ही स्टेशनला उतरलात ना, तर तिकीट काउंटरच्या इथून बाहेर आलात की जो फाटक आहे, तर फाटकच्या दिशेने जायचं आहे आणि फाटक क्रॉस करून पलीकडे जो आहे तो भट्टीवाडा आहे. या स्टेशनच्या एक्झिटमधून बरोबर इकडे बाहेर आल्यानंतर समोर पाहताय तो ड्रायफिश मार्केट आहे. आणि त्याच्यानंतर इकडेच बरोबर राईट साईडला हा फाटक आहे. तर फाटक क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि पुढेच तिथे आहे भट्टीवाडा. तर आपल्या इथे बरेच जण असे सुद्धा असतील की जे वडापाव खाऊन सुद्धा दिवस काढतात, कारण वडापाव हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा एक पदार्थ आहे. तर या भट्टी वड्याचे आपण बरेचसे व्हिडिओ इन्स्टावरती वगैरे पाहिले होते, रील्स पाहिल्या होत्या. तर याची चर्चा खूप ऐकून होतो. तर आता शिवडीला आलोच होतो, तर बोललो एकदा टेस्ट करून पाहूया. तर इकडे आम्ही फाटक क्रॉस करून आलो पलीकडे. तर इथून आहे ना आपल्याला सरळ एकदम जायचं आहे. आणि जिथे हा रोड एंड होतो ना, तर हा इकडे फाटक आहे या बाजूला, आणि फाटक क्रॉस करून ह्या ब्रिज खालून पलीकडे जायचं आहे. आणि पूर्ण एंडला गेल्यानंतर तिकडे राईटलाच आतमध्ये भट्टीवाडा आहे. आम्ही गुगल मॅप टाकला होता, तर गुगल मॅपवरून एक्झॅक्ट लोकेशन दाखवत नाही, कारण जिथे लोकेशन एंड झालं होतं तर तिथे ॲक्च्युली ते वडापावचं शॉप नव्हतं. तर आम्ही सहजच असं पुढे बघायला गेलो की इथे कुठेतरी असेल. तर बरोबर जिथे लोकेशन एंड होतं ना, तर इथून जो फाटक क्रॉस करून आपण पलीकडे आल्यानंतर इथे रोड एंड झाला. आणि त्याच्यानंतर इथेच बरोबर हे समोर इथे मेडिकल आहे, आणि या मेडिकलच्याच लेनला पुढे जो भट्टी वडापाव आहे, एक रोड इकडे जातो समोर आणि एक इकडे हा लेफ्टला जातो. इथे बरोबर मेडिकल आहे, हे समोर मेडिकल आहे आणि या मेडिकलच्याच लेनला बरोबर भट्टीवाडा आहे. तर नॉर्मली आपण पाहिलं असेल की वड्यामध्ये आपल्याला तिखट चटणी, गोड चटणी, काही जण शेव टाकून देतात, काही जण शेव कांदा टाकून देतात. पण इथे ना या वड्यासोबत ना तुम्हाला तिखट आणि गोड चटणी भेटते, प्लस यासोबत तुम्हाला बटाटा वडासोबत एक डाल वडा आणि एक फ्राय मिरचीसुद्धा इथे या वड्यामध्ये दिली जाते. आणि कॉस्ट एकदम नॉर्मल आहे, फक्त 20 रुपये याची कॉस्ट आहे. इकडे चुलीवरती जे वडे जे आहेत ते वडे फ्राय केले जातात, आणि त्यामुळेच याला भट्टी वडा नाव पडलेलं आहे. कारण हे भट्टी टाईपमध्येच चूल आहे आणि त्या चूलवरती हे वडे जे आहेत ते वडे फ्राय केले जातात. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, बटाटा वडा, डाल वडा आणि मिरची, तर हे कॉम्बिनेशन खूप अफलातून आहे. तर कधी इकडे जर शिवडीला आलात ना, तर तुम्ही हा भट्टी वडा जो आहे तो नक्की ट्राय करा. कारण वडे जे आहेत ते गरमच सर्व केले जातात, कारण कंटिन्युअस इकडे जे ग्राहक आहेत ना, तर वडा प्रेमी जे आहेत ते इथे कंटिन्युअस चालू असतात. त्यामुळे वडे असे तुम्हाला थंड कधी इकडे मिळणार नाहीत, कारण गरम वडेच तुम्हाला सर्व केले जातात. आम्ही जस्ट रील पाहूनच आलो होतो, बोलो बघूया नक्की कशी टेस्ट आहे. तर खरंच टेस्ट एकदम अफलातून आहे. आणि याच्यासोबत जो डाल वडा आणि मिरची असते, तर त्याच्यामुळे अजूनच टेस्ट एकदम भारी लागते. तर आम्हीसुद्धा वडा ट्राय केला. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हा जो पाव आहे, तर पावामध्ये बटाटा वडा, डाल वडा आणि मिरची रॅप करून दिली जाते. आणि तुम्ही असंच सोबत मिरची सेपरेट न करता त्याच्यासोबतच एकदम मिक्समध्ये जर खाल्लं ना, तर तो कॉम्बिनेशन एकदम भारीच लागतो.
तर पूर्ण मुंबई आणि ठाण्यामध्ये असे खूप सारे वडापाववाले फेमस आहे. त्यापैकीच एक फेमस वडापाव म्हणजे हेच विठ्ठल वडेवाले, की ज्यांच्या इथे भट्टी वडा फेमस आहे. यांचं स्टॉलचं टायमिंग आहे सोमवार ते शनिवार सकाळी 7:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत, आणि संडेला हे यांचं जे शॉप आहे ते बंद असतं. तर तुम्ही सुद्धा नक्कीच कधी इकडे आलात तर हा भट्टी वडा ट्राय करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.